नमस्कार मैत्रिणींनो, मी मागच्या एक व्हिडिओ टाकलेला आहे माझं भाजणीचं थालीपीठ. तर भाजणीचं थालीपीठ आहे आणि मी हे भोपळ्यामध्ये बनवणार आहे. भोपळ्याचं थालीपीठ कसं काय करता येईल? तर भोपळा हा अर्धाच भोपळा केला, मला थोडंच करायचं होतं. त्याची साल काढून घेतलेली आहे आणि साल काढून किसणीने बारीक किसून घेणार आहोत. तर हे जे आहेत, तर मी हे भाजणी थालीपीठ मी स्वतः तयार करत असते आणि हे अशा प्रकारे पार्सल देत असते. तर तुम्हाला सुद्धा पाहिजेल असेल तर मी पूर्ण जिथेही असाल तर तिथे कुरिअरने हे पाठवत असते असे भाजणी थालीपीठ. तर भोपळ्याचे कसे करायचे? तर आपण नेहमी कांद्याचे वगैरे करतो, पण आता आज मी तुम्हाला भोपळ्याचे दाखवणार आहे. भोपळ्याचे कशा पद्धतीने करायचे? तर इथे मी लसूण आणि मिरची घेतली होती, तिचा बारीक ठेचा घेतलेला होता आणि हे बघा, हे माझं भाजणीचं थालीपीठ. तर माझं हे भाजणीचं थालीपीठ आहे ते पूर्ण कडधान्य टाकलेले आहेत त्याच्यात. मी सगळं टाकलं आहे: गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ, हरभरे, मूग डाळ, उडीद डाळ आणि असं सगळं टाकून आणि पूर्ण भाजून आणि ते दळून आणलेलं असतं. तर अशा पद्धतीने आपण इथे हे भोपळ्याच्या याच्यात असं मळून घेतलेलं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे. तर आता तुम्हाला जर भोपळ्याचेच असतील करायचे, तर तुमच्याकडे जर एखादी भाजी उरलेली असेल, ती भाजीसुद्धा टाकली आणि हे पीठ जर टाकलं, तरी तुम्हाला पटकन असे मुलांना डब्याला करता येतील. कारण असं जर केलं तर पटकन मुलांना सकाळी सकाळी नुसतं पीठ घेतलं आणि उरलेली जर भाजी असली तरी पटकन असं मुलांना डब्याला करता येतील. असे सोपे हे भाजणीचे थालीपीठ आहे. तुम्हाला असं थोडंसं घट्टसर मळलं तर तुम्ही लाटूनसुद्धा करू शकतात. पण आपल्याला हे आता इथे एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, तो कोलपाटावर ओला ओला करून घेतलेला होता आणि थोडंसं पाणी लावलेलं आहे आणि असा छोटासा गोळा घेतलेला आहे. पण कॉटनचा रुमाल घ्यायचा असतो कोलपाटावर, तर एकदम छान येतात. तर मी अशा पद्धतीने आपण इथे थापून घेतलेले आहेत आणि थापल्यानंतर तव्यावर असे गोल गोलमध्ये छिद्रे पाडलेले आहेत आणि तव्यावर आपला तवा छान असा गरम करायला ठेवलेला आहे. एका बाजूला गरम करायला ठेवलेला आहे. तवा आपला इथे गरम झाला आहे बघा, वाफा निघत आहे, तवा गरम झालेला आहे. आणि तव्यावर आता आपण इथे ह्या कॉटनचे रुमाल तिथे टाकले आणि ते अशा पद्धतीने तयार केलेले आहेत. तर छान असं हे खमंग दोन्ही बाजूने आपण आता भाजून घेणार आहोत. तर तुम्हाला असं भाजणी पीठ पाहिजेल असेल तर माझ्याकडे तयार असतं आणि काही जणांना, शहरातल्या बायकांना करायला वेळ मिळत नाही, तर असं पीठ जर घेतलं तर कमीत कमी हे जे भाजणीचं पीठ आहे हे माझं 3 महिने टिकतं. 3 महिने तुम्हाला वापरता येऊ शकतं. याचा वापर 3 महिने तरी होतो. अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी थोडंसं तेल लावलं आहे. तुम्हाला तेल लावायचं तेल लावा, तूप लावायचं तर तूप लावू शकतात. आणि असं बघा, असं छान असं लालसर खमंग भाजलं गेलं आहे असे. आणि त्याची चव तर अप्रतिम चव येते, कारण जे कडधान्य आपण घेतलेलं असतं ते पूर्ण भाजलेलं असतं. त्याच्यामुळे त्याची जी चव येते ती खूप छान येते. चवीला अगदी टेस्टी लागतं. तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही आता आपण इथे जे आहेत, तर तुम्ही कांदासुद्धा टाकू शकतात. भोपळा न टाकता तुम्ही कांदा टाकू शकतात, गाजर टाकू शकतात किंवा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही काकडीचे सुद्धा करू शकता. ते बघा, असं छान तयार झालेलं आहे. परत दुसरं मी एका बाजूला तयार करून ठेवलेलं होतं आणि ते सुद्धा आपण छान असं हे शेकून घेत आहोत दोन्ही बाजूने मस्त लालसर. तर तुम्ही काकडीचे सुद्धा करू शकतात किंवा तुम्हाला म्हटलेच की मी कोणतीही भाजी उरलेली असेल ती भाजी जरी त्याच्यात टाकली, तुमचं वरण टाकलं तरी छान असे हे अगदी टेस्टी थालीपीठ तयार होतात आणि झटपट असे हे पटकन आपल्याला. आणि मुलं हे आवडीने खातात, कारण याची चव असं भाजणी केलेली असते, त्याच्यामुळे भाजलेलं असतं. तर अगदी झटपट असे हे भाजणीचे पीठ तयार असलं की पटकन आपण करून देऊ शकतो कोणालाही. किंवा आपल्याला जर संध्याकाळी भूक लागली तर अशा पद्धतीने आपण हे असे करून देतो. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन असे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला फॉलो करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लवकर नोटिफिकेशन येत जाईल. आणि असं हे भाजणी थालीपीठ
माझं स्वतःचं आहे. तर नक्कीच तुम्हाला हे आवडलं असेल. लाईक, शेअर, कमेंट.